नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनुने. स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल आयटीआय इन्स्ट्रक्टर प्रशांत वरती. मित्रांनो, काल 29 एप्रिल 2026 ला डीजीटीने एक नवीन नोटिफिकेशन काढली. त्यामध्ये डीजीटीने आयटीआय रिलेटेड एक महत्वाचे 4 अपडेट केलेले आहेत. त्यात पहिला म्हणजे भरपूर प्रकारचे अपडेट केले. जसे जे जुने विद्यार्थी फेल होते त्यांच्यासाठी सुद्धा एक त्याच्यामध्ये अपडेट केलेलं आहे. तुमची जी मार्कशीट आयटीआयची तयार होत होती त्याच्यामध्ये तुमचे मार्क्स यायचे आणि मार्क्स फक्त रोल नंबर राहायचा. त्याच्यामध्ये त्यांनी अपार आयडी नावाचा कन्सेप्ट जो आहे तो कंपल्सरी केलेला आहे. तसंच हे सगळे बदल नेमके केव्हापासून लागू होणार आहे आणि या सगळ्या बदल एकदम डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करूया. बघा, सर्वात आधी सुरुवात करूया आपण डीजीटीच्या आलेल्या नोटिफिकेशन पासून. बघा, इथे डेट दिलेली आहे 29 एप्रिल 2026 10:32 डीजीटीने हे ऑफिशियल काय केलेलं आहे, ऑफिशियल लेटर जारी केलेलं आहे. हे जवळपास 8 पानाचं लेटर आहे. या लेटरमध्ये त्यांनी सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत की बघा, जसं रिवाइज जे तुमचं ट्रेड सर्टिफिकेट आहे ना, ते ट्रेड सर्टिफिकेटला रिवाइज केलं. नंतर रिव्हिजन ऑफ ई मार्कशीट फॉर्मेट, जो मी तुम्हाला सांगितलं जो अपार आयडी तुमची कंपल्सरी केली ते त्याच्या मार्कशीट फॉर्मेटमध्ये पण खूप बदल केले. आणि अजून असे 2 महत्वाचे बदल आहेत जे त्यांनी काय केलं, तुमच्या मार्कशीटवरती केलेले. मग हे बदल नेमके तुम्हाला जाणून घ्यायचे मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. पण जर तुम्हाला या पूर्ण पीडीएफ जर का तुम्हाला वाचायची असेल, 8 पेजेसची पीडीएफ आहे, तर ती पीडीएफ मी माझ्या आयटीआय इन्स्ट्रक्टर प्रशांत या टेलिग्राम आयडी वरती अपलोड केलेली. सर्वांनी याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देऊन देईल. सर्वांना जर ही पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्या चॅनलला जॉईन होऊ शकता. आता सुरू करूया. बघा, महत्वाचा पहिला बदल, सर्वात महत्वाचा लक्षात राहू द्या की आपण काय व्हायचं की ज्यावेळेस आपण सीबीटी एक्झाम द्यायचो, सीबीटी एक्झाम दिल्यानंतर काही विद्यार्थी ट्रेड टेस्ट मध्ये पास होत होते, पण ईएस ईडी किंवा ईएसईडी मध्ये पास व्हायचे आणि ट्रेड टेस्ट मध्ये फेल व्हायचे. तर त्यांच्यासाठी काय होतं की त्यांच्या मार्कशीटवर नाही का डायरेक्ट पहिले फेल लिहून यायचं. मग आता काय होणार, फेल लिहिल्यामुळे व्हायचं काय माहितीये का, त्यांना ऍडमिशन तर सेकंड इयरला भेटायची. बघा, मी 2 वर्षाच्या ट्रेड बद्दल बोलते. जसं वेल्डर ट्रेड 1 वर्षाचे त्यांना तर त्यांच्यासाठी हा लागू नाही होणार. पण जे ट्रेड 2 वर्षाचे ट्रेड, जसं इलेक्ट्रिशियन ट्रेड झाला, आरएसी ट्रेड झाला, हे 2 वर्षाचे ट्रेड आहेत. तर मग यांच्या मार्कशीटवरती जर त्यांना फर्स्ट इयरला फेल झाले तर मार्कशीटवरती फेल लिहून यायचं आणि त्यांना याचं नुकसान असं व्हायचं की त्यांना सेकंड इयरला ऍडमिशन भेटायची पण स्कॉलरशिप त्याच्यामध्ये भेटत नव्हती. कारण स्कॉलरशिपचा फॉर्म अपलोड करताना आपल्याला पासची मार्कशीट अपलोड करायला लागायची. तर आता त्याच्यासाठी डीजीटीनं त्यांच्या मार्कशीटवर फेल न देता काय केलेलं माहितीये का, फेल हा शब्द न देता प्रमोटेड विथ बॅक. प्रमोटेड विथ बॅक म्हणजे काय की त्यांना विद्यार्थ्यांना काय करणार, ते पुढच्या वर्षी ऍडमिशन देणार आणि सोबत त्यांना त्या मार्कशीटवरती काय लिहून येणार, आता फेल नाही लिहून येणार प्रमोटेड विथ बॅक. मग आता याचा फायदा मी तुम्हाला सांगितलं काय होणार की तुम्हाला म्हणजे तुम्हाला सेकंड इयरला तर बसायला भेटणार आणि सोबत याचा फायदा तुम्हाला स्कॉलरशिप वरती, म्हणजे जे स्कॉलरशिप तुम्हाला भेटणार होती त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा अप्लाय करू शकता. मग बघा, आता हे नेमकं हे फक्त कोणासाठी लागू आहे, जे 2 वर्षाचे ट्रेड आहेत ना, मी आत्ताच सांगितलं जे 2 वर्षाचे ट्रेड, इलेक्ट्रिशियन ट्रेड झाला, वायरमन ट्रेड झाला, हे 2 वर्षाचे ट्रेड आहेत, यांच्यासाठी फक्त लागू होणार. सोबत बाकी सर्व एक्झाम मध्ये, म्हणजे आता इथून पुढे बघा, बाकी जसे आपला पास आणि फेलची मार्कशीट येत होती त्या सर्व एक्झाम मध्ये काय होणार, ज्या ठिकाणी तुम्हाला फेल येत होतं 2025 पासून पुढे, म्हणजे बघा 2025 हा क्रायटेरिया आहे की 2025 ला ज्यांची ऍडमिशन झालेली आहे फक्त त्या विद्यार्थ्यांपासूनच हा क्रायटेरिया लागू होणार. म्हणजे 2025 आता जे विद्यार्थी फर्स्ट इयरला असतील ना त्यांच्यासाठी, तर त्यांच्या ना करणार फेलच्या ऐवजी काय लिहून येणार, प्रमोटेड विथ बॅक. नंतर बघा, विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षी जाण्याची संधी मिळेल आणि पण त्यांना बाकीचे विषय पास करावे लागतील. म्हणजे त्यांना सेकंड इयरला ऍडमिशन तर भेटतील पण त्यांना आधीचे जे विषय त्यांचे बॅक आहेत त्यांना ते काय करावं लागतील, ते आधी म्हणजे पास करूनच, म्हणजे संधी तर मिळणार फक्त त्यांना पास करणं कंपल्सरी आहे. म्हणजे असं नाही होणार की तुम्ही सेकंड इयरला गेले आणि तुम्हाला मागचे विषय म्हणजे मागचे जे सब्जेक्ट आहे ते जायचं काम पडणार नाही, असं होणार नाही. तुम्हाला जे आधीचे ज्या सब्जेक्टमध्ये तुम्ही फेल झालेले ते सब्जेक्ट तुम्हाला काय करावं लागतील, पास करून द्यावे लागतील. त्याच्यानंतरचा महत्वाचा बदल बघा, सर्वात महत्वाचा बदल केला त्यांनी ई सर्टिफिकेट मध्ये तुमचा बदल केला. आता ई सर्टिफिकेटमध्ये बदल करणं म्हणजे काय, बघा सुरुवातीला काय व्हायचं की तुमचं जे ट्रेड सर्टिफिकेट किंवा जी मार्कशीट जनरेट व्हायची त्या मार्कशीटवरती तुमचा रोल नंबर राहायचा आणि रोल नंबर सोबत तुमच्या इंटरनल असेसमेंटचे मार्क. मी तुम्हाला जसं बघा, मी आयटीआय सीबीटी एक्झाम मध्ये मार्क्स डिस्ट्रीब्युशन कसं असतं याच्यावरती एक संपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी वरती आय बटन मध्ये सुद्धा देऊन देईल. तो व्हिडिओ तुम्ही बघा. त्याच्यामध्ये मी कोणत्या म्हणजे तुम्हाला इंटरनल मार्क कसे भेटतात, एक्सटर्नल मार्क कसे भेटतात आणि सीबीटी किती मार्काची असते हे सगळं डिटेल एक्सप्लेन केलं होतं. मग त्याच्यामध्ये एक नवीन कन्सेप्ट ऍड होणार की तुमच्या रोल नंबरच्या ठिकाणी आता अपार आयडी काय येणार, तुम्हाला अपार आयडी तिथं टाकावा लागणार किंवा तो टाकायचा काम नाही, तो ऑलरेडी तुमच्या मार्कशीटवरती येणार. मग आता अपार आयडी म्हणजे काय हे एकदम सोप्या भाषेत समजून सांगतो. जसं तुमचं आधार कार्ड आहे बघा, आधार कार्डला तुमचे जेवढेही तुमच्याकडे बँक अकाउंट असतील तेवढे लिंक असतात आणि त्या आधार कार्डवरती तुमचा पॅन कार्ड लिंक आहे, त्या पूर्ण बँक अकाउंट लिंक्स आहे, तिथं काय तुमचा ऍड्रेस लिंक आहे, त्याच अकाउंटला तुमचे मोबाईल नंबर लिंक आहेत. म्हणजे तुमच्या आधार कार्डच्या इन्फॉर्मेशनवरून तुमच्या बँक अकाउंटची डिटेल म्हणा किंवा बाकीचे सगळी इन्फॉर्मेशन भेटते. तसंच आता विद्यार्थ्यांसाठी अपार आयडी म्हणजे काय बघा, अपार आयडीचं काय, ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री. म्हणजे आता
परमनंट अकाउंट रजिस्ट्री म्हणजे काय तुम्हाला सांगतो. आता एक्झाम्पल सांगतो मी. काय व्हायचं आपल्याकडे बघा, 5वीची मार्कशीट, 6वीची मार्कशीट, अशी 10वीची वेगळी मार्कशीट राहायची, 11वी-12वीची वेगळी मार्कशीट राहायची आणि ती मार्कशीट आपल्याला भेटायची आणि आपण फिजिकल कॉपी त्याची काय करायचो, म्हणजे जपून ठेवायचो. आणि नंतर 11-12ला किंवा समजा समोर उच्च शिक्षणासाठी तुम्ही गेले, त्याच्या वेगवेगळ्या मार्कशीट आपल्याला जमा करावं लागायच्या, वेगवेगळ्या मार्कशीट आपल्याला भेटायच्या, पण याचा सेंट्रलाइज डेटा कुठेही अवेलेबल नव्हता. मग सेंट्रलाइज डेटा म्हणजे काय, की तुम्हाला तुमच्या आतापर्यंत तुम्ही कोणते कोर्स केलेले आहेत, कोणते शॉर्ट टर्म कोर्सेस केले, कोणते लॉंग टर्म कोर्सेस तुम्ही केलेले आहेत, याचा म्हणजे हे कोणाला माहिती नाही राहायचं. मग आता काय होणार, की तुमच्याकडे आधार कार्ड सारखा नाही का एक तुम्हाला आयडी बनणार, म्हणजे ज्याच्यावरती काय तुम्हाला एक, जसं आहे बघा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो आपल्या आधार कार्डवरती, तसं एक आयडी म्हणजे आयडी तुम्हाला भेटणार आणि त्या आयडीवरती तुम्ही जेवढेही म्हणजे आतापर्यंत जेवढ्या एक्झाम दिल्या, म्हणजे आता लेटेस्ट मध्ये त्या एक्झामचा डेटा, त्याच्या म्हणजे तुम्ही एखादा शॉर्ट टर्म कोर्स केला असेल तोही त्या आयडी मध्ये काय जमा होणार. म्हणजे एक प्रकारे लक्षात ठेवा की तुम्ही आयडी एकच, त्याच्यामध्ये तुम्ही कोणालाही म्हणजे तुम्ही कोणकोणते कोर्स केले, कोणते शॉर्ट टर्म कोर्स केले, लॉंग टर्म कोर्स केले, किंवा तुम्ही डिग्री केली असेल किंवा डिप्लोमा केला असेल, सर्वांच्या कन्सॉलिडेट मार्कशीट तुमच्यामध्ये सर्व एकत्र मार्कशीट त्या आयडीवरती काय राहणार, जनरेट राहणार, म्हणजे त्या आयडीवरती सेव्ह राहणार आणि हा सगळा डेटा तुमचा बहुतेक डिजिलॉकरवरती सेव्ह होणार. मग याला म्हणजे एक प्रकारे असं म्हणू शकतो आपल्याला की एका आयडीवरून, म्हणजे बघा जसं तुम्ही 11वी-12वीच्या ऍडमिशनला गेले तर 10वी पर्यंतच्या मार्कशीट तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये द्यावं लागायच्या. आता फक्त जर तुम्ही तुमचा अपार आयडी जर का पुढे दिला ना, त्या अपार आयडीवरून तुमचे जे कॉलेजवाले आहेत ते सगळ्या तुम्ही याच्या आधी कोणते कोर्स केलेले आहेत, याच्या आधी तुमचे किती मार्कशीट जनरेट झाल्या, तुम्ही किती शॉर्ट टर्म कोर्स केले, हे फक्त तुमच्या आयडीवरून ते कॉलेजवाले ऍक्सेस करू शकतात. म्हणजे इथं डॉक्युमेंटेशनचे काय होणार, झंझट थोडी काय होणार, कमी होऊन जाणार. मग सर्वात मी काय सांगितलं, एक अपार आयडी जनरेट होणार आणि दुसरं काय होणार, टोटल क्रेडिट्स. मी तुम्हाला सांगितलं होतं की जशा मार्कशीटवरती आता फक्त आपल्या इंटरनल असेसमेंट यायचे, एक्सटर्नल असेसमेंट जे असेसमेंट एक्झाम दिला तुम्ही किंवा आपले जे सीबीटी मार्क ते तुमच्या मार्कशीटवरती यायचे, आता त्याच्यात क्रेडिट सिस्टम लागू होणार आहे. आता क्रेडिट सिस्टम म्हणजे काय, नेमके कोणते क्रेडिट आहे हे मी पुढे तुम्हाला सांगतो. पण म्हणजे तुम्हाला आता काय सांगणार, या अपार आयडीवरती तुमची ही जी मार्कशीट आहे, याच्या आधीचे जे पण तुम्ही शिक्षण घेतलं त्याच्यासोबत काय होणार, अटॅच होऊन जाणार. मग ते जे बघा की हे काय असतं की मी सांगितलं ना, एबीसी म्हणजे काय असलं, एबीसी म्हणजे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट. जसं आपलं आपण बघा आपण 3-4 सोर्स करणं पैसे कमवतो आणि आपण अकाउंटमध्ये जमा करून ठेवतो, तसंच आता काय होणार की तुम्ही 3-4 एज्युकेशन जरी घेतलं तरी तुमच्या या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये काय होणार, तुमच्या त्या सगळे सर्टिफिकेट काय राहणार, जमा राहणार, जेणेकरून तुम्हाला काय होणार, समोर तुम्हालाही आणि एखाद्या कोर्सवाल्यालाही जे म्हणजे तुम्ही हायर एज्युकेशनसाठी जाणार एखाद्या कॉलेजला ऍक्सेस करायला ते सोपं जाणार. मग त्याच्यानंतरचा महत्वाचा अपडेट बघा. आता तुम्ही विचारसाल की सर हे नेमकं लागू केव्हापासून होणार. आता अजून एक महत्वाचं हे सांगायचं राहील तुम्हाला, ओजीटी वाला बहुतेक याच्यात नाहीये, याच्यातच सांगतो. बघा काय व्हायचं, आधी नाही का तुम्हाला तुमच्या इंटरनल असेसमेंटचे मार्क भेटायचे, तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झामचे मार्क भेटायचे आणि तुमचं इंटरनल असेसमेंट 1, इंटरनल असेसमेंट 2 आणि सीबीटीचे मार्क, याच्यात टोटल 600 मार्क तुम्हाला आयटीआय मध्ये भेटायचे, म्हणजे 600 मार्काची मार्कशीट यायची. याच्यामध्ये नाही का ओजीटीचा कुठेही उल्लेख नव्हता. आता ओजीटी म्हणजे काय, ओजीटी म्हणजे असतं ऑन जॉब ट्रेनिंग. काय असतं, ऑन दी जॉब ट्रेनिंग. ऑन दी जॉब ट्रेनिंग. आता ऑन दी जॉब ट्रेनिंग म्हणजे काय काय असतं माहिती आहे का, तुम्ही जर फर्स्ट इयरचे म्हणजे 1 वर्षाचे विद्यार्थी असाल तर त्यांना नाही का काहीतरी म्हणजे 10-15 दिवसाचा कालावधी किंवा काहीतरी तास 250, म्हणजे असं इलेक्ट्रिशियन वाल्यांना 250 तास वगैरे काय करावं लागतं, ओजीटी करावं लागते. आता ओजीटी करणं म्हणजे काय, की तुम्ही जेवढंही फर्स्ट इयर किंवा सेकंड इयर मध्ये काही शिकले तर त्याचं ऍप्लिकेशन करून एखाद्या इंडस्ट्री असेल, तुमच्या एखादा कारखाना असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुमच्या ट्रेड रिलेटेड तुम्ही कामं करायचे. मग आता याच्यामध्ये व्हायचं काय, की विद्यार्थ्यांना म्हणजे इथं प्रॅक्टिकल आयटीआय मध्ये शिकायचे, पण सोबत त्यांना काय व्हायचं की इंडस्ट्रीचा एक्सपोजर भेटायचा, की आपल्याला समोर जाऊन इंडस्ट्रीमध्ये कशा प्रकारे काम करावं लागेल, इंडस्ट्रीचं वातावरण कसं असतं हे त्यांना कॉलेजमध्ये शिकता अनुभवाला मिळायचं. आता त्याच्यासाठी त्याला ओजीटी म्हणायचं आणि या ओजीटीला नाही का पहिले मार्क्स नव्हते कुठंच, की बाबा ओजीटी सिलेबसचा एक टॉपिक तो करावं लागेल. आता बघा काही ठिकाणी आता इंडस्ट्री असेल, जसं गडचिरोली जिल्हा वगैरे आमचा, की इथं काही इंडस्ट्री जास्त अवेलेबल नाहीयेत. मग इथलचे विद्यार्थी काय करणार, इंडस्ट्री नाही येतं, मग त्यांना नाही का प्रोजेक्टचे मार्क भेटायचे. कसं काय भेटायचा, एक प्रोजेक्ट करावा लागायचा त्यांना आणि या प्रोजेक्टचा नाही का त्यांना मार्क्स नव्हते भेटत, पण एक प्रोजेक्ट म्हणजे जर ओजीटी नसेल करायचे तर तेवढ्या वेळेमध्ये तुम्हाला प्रोजेक्ट करावा लागायचा. मग याचा नाही का ऑन तुमच्या मार्कशीटवरती कुठेही मेन्शन याच्या आधी केलेलं नव्हतं. पण आता इथून पुढे काय होणार, की या ओजीटी किंवा या प्रोजेक्टचा जो ग्रेड भेटेल ना तुम्हाला, जे आयटीआय वाल्यांना काय करावं लागेल, तुम्हाला मार्क्स द्यावं लागतील किंवा त्याचा ग्रेडेशन द्यावं लागेल आणि ते ग्रेडेशन तुमचे जे मार्कशीट जनरेट होणार ना त्या मार्कशीटवरती तो रिफ्लेक्ट होणार. म्हणजे हा एक मोठा बदल आहे तुमच्या मार्कशीटमध्ये, अपार आयडीचा आहे, पण सोबत तुम्हाला ओजीटीचे किंवा जे प्रोजेक्टचे जे मार्क कॉलेजमध्ये भेटतील किंवा जो ग्रेड भेटेल तो ग्रेड काय करायला लागेल तुमच्या मार्कशीटवरती तुम्हाला आता इथून पुढे काय होणार आहे, दिसणार आहे. त्याच्यानंतर बघा की हे सगळं कधीपासून लागू होणार रे. आता नोटिफिकेशन आलं तर तुम्ही म्हणसाल सर मी आता सेकंड इयरला आहे, फर्स्ट इयरला आहे, मग हे कोणासाठी अप्लिकेबल आहे, की नेमकं असे कोणकोणते विद्यार्थी आहे की त्यांना हे लागू होणार, ज्या विद्यार्थ्यांची ऍडमिशन 2025 मध्ये झालेली,
फॉर एक्झाम्पल आता सरळ सांगतो, जे आता फर्स्ट इयर मध्ये जेवढे विद्यार्थी आहेत, मग ते कोणते ट्रेडला असो, 1 वर्षाचा ट्रेड असो किंवा 2 वर्षाचा ट्रेड असो, जर तुम्ही फर्स्ट इयरला आहेत तर हे जे मार्कशीटमध्ये जे सांगितलेले चेंजेस आहेत का नाही, हे तुमच्यासाठी लागू होणार. पण आता जे विद्यार्थी सेकंड इयरला आहेत, ज्यांचं ऍडमिशन 2024 ला झालं असेल, त्यांच्यासाठी हा जो म्हणजे मार्कशीट वगैरे चेंज आहे का, हे होणार नाही. फक्त जे 2025 पासून ऍडमिशन जे पुढे झालेले आहेत त्यांच्यासाठी काय होणार, हा लागू होणार. म्हणजेच 2025 मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच लागू होईल. मी आताच सांगितलं 2024 वाल्यांना होईल का नाही, 2025 मध्ये ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्यांच्यासाठी काय लागू होणार. अंदाजे जुलै 2026 एक्झाम पासून मी सांगितलं. आता बघा, यांनी याच्यामध्ये हिंट पण दिली की तुमची एक्झाम कधी होऊ शकते, जुलै 2026 ला सीबीटी एक्झाम होऊ शकते. आणि हेच मी तुम्हाला माझ्या जेव्हा मी सीबीटीचा व्हिडिओ घेतलेला आहे, समोर दाखवेल तुम्हाला, त्याच्यामध्ये मी सुद्धा एक्सपेक्टेड डेट जुलै सांगितली होती. मग त्यांनी काय सांगितलं, यातील सर्व बदल जुलै 2026च्या परीक्षेपासून पूर्णपणे अंमलात येतील. म्हणजे आता फक्त 2025 किंवा 2026 बॅच नाही, तर इथून पुढे जेवढ्याही बॅचेस आयटीआय मधून पास होतील त्यांना सर्वांना हे जे मी वरती बदल सांगितले सर्व बदल वरती काय होतील, लागू होतील. मग हा बदल मी काय सांगितलं बघा, सर्व सीटीएस विद्यार्थ्यांना म्हणजे सर्व आयटीआयच्या विद्यार्थ्यांना हा बदल लागू होणार. आणि बघा, तो फर्स्ट इयरचा असो किंवा 1 वर्षाचा ट्रेड असो किंवा 2 वर्षाचा ट्रेड असो, या दोन्ही ट्रेडच्या विद्यार्थ्यांसाठी हे बदल लागू होणार. फक्त जो मार्कशीटवाला बदल सांगितला, म्हणजे सॉरी जो पासिंगवाला बदल सांगितला मी, की जे तुम्हाला प्रमोटेड विथ बॅक असा तो मेसेज येईल, तो फर्स्ट इयर वाल्या विद्यार्थ्यांसाठी नसणार. कारण मला सांगा, सेकंड इयरला जर 1 वर्षाचा वेल्डर ट्रेड आहे, वेल्डर ट्रेड वाल्याना सेकंड इयरला ते कॉलेजला राहणार नाही, मग तसाही त्यांना तो प्रमोटेड विथ बॅक देऊन काही अर्थ नाही. म्हणून तिथं त्याच्या ठिकाणी प्रमोटेड विथ बॅक येणार, पण खरा फायदा हा सेकंड इयर वाल्या विद्यार्थ्यांना त्याचा जास्त होऊ शकतो. अशा पद्धतीनं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघा, एवढं सगळं म्हणजे जे डीजीटीचं नवीन करिक्युलम आलं, की डीजीटीनं जे काही नवीन गाईडलाईन्स आपल्यासाठी आयटीआय वाल्यांना दिलेले आहेत, या सगळ्या गाईडलाईन बद्दल आपण डिस्कस केलं. आता तुम्ही म्हणसाल सर अपर आयडी कुठे जनरेट करायचा किंवा अपर आयडीचं सध्या काय, तर हे नाही का तुम्ही तुमचे जे आयटीआय कॉलेज आहेत ना, हे तुम्हाला वेळोवेळी कळवतील. आता हा बदल विद्यार्थ्यांवरती डायरेक्ट इम्पॅक्ट करणारा नाहीये. याच्यात फक्त फायदा तुमचा असाच आहे की तुम्हाला अपर आयडी म्हणजे अपर आयडी नुसार म्हणजे तुमचं काय होईल, एक मार्कशीट तुमच्या सगळ्या सेंट्रलाइज होऊन जातील. हा फायदा तुम्हाला याचा, पण याचा इफेक्ट तुमच्यावरती असा काही ऍज बॅड इफेक्ट काही होणार नाहीये. जे अपर आयडी वगैरे जनरेट करत असेल, भरपूर विद्यार्थ्यांचे जनरेट झालेले असतील, नसतील तरी तुमचा जो रिस्पेक्टिव्ह आयटीआय कॉलेज किंवा जे कॉलेजेस आहेत ते तुमच्या आयडी जनरेट करून घेतील भविष्यात. बघा, आता एवढं सगळं झालं विद्यार्थ्यांना. मग आता तुम्हाला सीबीटीची तयारी कुठं करायची, मी कशी सीबीटीची तयारी नेमकी तुम्ही कशी करायला पाहिजे, किंवा कशा पद्धतीनं येणाऱ्या जे जुलैमध्ये, आता मी सांगितलं एक्सपेक्टेड एक्झाम जितका जुलै, तर या सीबीटी एक्झामची तुम्ही तयारी कशी करायला पाहिजे या बाबतीचा संपूर्ण व्हिडिओ बघा. मी कोणत्याही ट्रेडसाठी असो, मी माझ्या युट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे. युट्यूब चॅनल आहे माझं आयटीआय इन्स्ट्रक्टर प्रशांत नावानं, ज्यावर तुम्ही आता व्हिडिओ बघत आहे, त्या युट्यूब चॅनलवरती मी सर्व डिटेलमध्ये आयटीआय सीबीटी एक्झाममध्ये मार्क्स कसे मिळतात, प्रॅक्टिकलचे किती मार्क्स असतात, तुमच्या कॉलेजच्या हातात तुमचे किती मार्क्स असतात, आणि सीबीटीची तयारी कशी करायला पाहिजे तुम्ही, जेणेकरून आपल्याला चांगला स्कोर, म्हणजे बघा मी 150 पैकी 150 सांगितला, पण चांगला स्कोर तुम्ही काय करू शकता, घेऊ शकता या कमी कालावधीमध्ये. हे सगळे या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. तसंच जे विद्यार्थी इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅनचे जे विद्यार्थी आहेत ना, त्या विद्यार्थ्यांसाठी मी इलेक्ट्रिशियन नेहमीची मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यू सिरीज चालू केलेली आहे. त्याच्यामध्ये मी एक्झामच्या दृष्टिकोनातून जेवढ्या पण एमसीक्यू महत्वाचे आहेत, ते सगळे एमसीक्यू काय करत असतो, मी या सिरीजमध्ये काय करतो, डिस्कस करत असतो. तर जे पण इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅनचे विद्यार्थी असतील, त्यांनी माझ्या चॅनलवरती जाऊन ही सिरीज जे मी सांगितली त्या सिरीज वगैरे तुम्ही काय करू शकता, अभ्यास करू शकता. या लेक्चरमध्ये आपण एवढं सगळं करिक्युलम वगैरे बघितलं, डिजिटल नवीन काय बदल झाले, याचा इफेक्ट तुमच्यावर काय होईल, हे सगळं आपण या लेक्चरमध्ये बघितलं. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या आयटीआय वाल्या मित्रांसोबत. त्यांनाही कळू द्या की नेमकं आता डीजीटीच्या नवीन नियमाप्रमाणे नेमके काय बदल झालेले आहेत. जर तुम्हाला काहीही डाऊट असेल या व्हिडिओच्या बाबतीत म्हणा, किंवा इलेक्ट्रिशियन रिलेटेड कोणताही इलेक्ट्रिशियन वायर रिलेटेड कोणताही डाऊट असेल, तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा. आज आयटीआय इन्स्ट्रक्टर नावानं युट्यूब आपला इंस्टाग्राम चॅनलवरती, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही मला मेसेज करून विचारू शकता. आजचा व्हिडिओ इथेच संपला. धन्यवाद.